लग्नानंतर एका वर्षात पाळणा हललाच पाहिजे, एका वर्षात दिवस राहिलेच पाहिजे असं मी नाही म्हणत. असे गाईडलाईन्स म्हणतात. जागतिक गाईडलाईन्स म्हणतात की जेव्हा एखादं कपल 1 वर्षापासून ट्राय करतंय प्रेग्नन्सी राहण्यासाठी आणि जर त्यांना प्रेग्नन्सी राहत नसेल तर नक्की काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि त्याची चाचणी झालीच पाहिजे. एखाद्या फर्टिलिटी स्पेशलिस्टला त्यांनी दाखवलंच पाहिजे. हे मी नाही म्हणत, गाईडलाईन्स म्हणतात. नमस्कार, मी डॉक्टर मल्लिका जोशी. मी गायनेकोलॉजिस्ट आहे आणि फर्टिलिटी स्पेशलिस्ट आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की गाईडलाईन्स असं का म्हणतात की एका वर्षाच्या आत कुठल्याही कपलला प्रेग्नन्सी राहिलीच पाहिजे आणि जर राहत नसेल तर काहीतरी प्रॉब्लेम नक्की आहे. तर जेव्हा एका वर्षाच्या आत दिवस राहत नाही तेव्हा या 4 पैकी कुठल्या तरी भागात प्रॉब्लेम असतो. एक तर गर्भपिशवीत प्रॉब्लेम असतो, नाही तर अंडाशयात प्रॉब्लेम असतो, नाही तर अंडनलिकेत प्रॉब्लेम असतो आणि नाही तर शुक्राणूंमध्ये प्रॉब्लेम असू शकतो. प्रॉब्लेम अगदी किरकोळ असू शकतो, पण त्याची ट्रीटमेंट होणं, रूट कॉजपासून मुळापासून ट्रीटमेंट होणं हे खूप महत्त्वाचं आहे. जर त्या किरकोळ प्रॉब्लेमची ट्रीटमेंट झाली तर लगेच नॅचरली दिवस राहतात. त्याच्यामुळे इव्हॅल्युएशन होणं, चाचणी होणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे जर एका वर्षाच्या आत तुमचा पाळणा हालत नसेल तर नक्की एखाद्या गायनेकोलॉजिस्टला तुम्ही व्हिजिट करा, फर्टिलिटी स्पेशलिस्टला व्हिजिट करा. कारण गाईडलाईन्सनुसार जर एका वर्षाच्या आत पाळणा हालत नसेल तर नक्की या 4 भागांपैकी कुठल्या तरी भागात प्रॉब्लेम असतो आणि तो जर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर तुम्ही नॅचरली प्रेग्नंट लगेच होऊ शकता. थँक्यू.